आणि इनलेट आउटलेट पाठीमागच्या साईडला तिकडनं जे बोरवेलचं नाही का टाकीमध्ये येतं पहिले. कुठल्या टाकीमध्ये? अच्छा, बोरवेलच्या आधी आपण ह्या टाकीत घेतो. हां हां, ही तीच बोरवेल आपल्या गेटच्या जवळ जी घर आहे ती. हां हां, मग वरच्या टाकीत जातं. वरच्या टाकीतून सगळ्यांना सप्लाय. हा प्यायला आहे ना, पिण्यासाठी. आणि हा फिल्ट्रेशनचा काय हे आहे टेक्नॉलॉजी याच्यात? मेन हां, सँड कार्बन असतं त्याच्यात. सँड कार्बनचं आहे. हां, आणखी सँड कार्बन त्याच्यातनंच फिल्ट्रेशन आहे. आणि हा आपण किती फ्रिक्वेंटली क्लीन करतो? क्लीन का? हां, एक 15 ते 20 दिवसांनी. कोण करतो? ते कॅन्डल जे आहे मेस हे करतो आणि बाकी हे जे आहे अच्छा, ठीक. आपण अजून हे काय यूज करतो का याच्यात? हां ते लिक्विड असतं मिनरल एक आणि लिक्विड. डोजमेंट कोटला एक लिक्विड वापरतात ते डोजमेंटचं आणि मिनरलचं. अच्छा, मग ते किती क्वांटिटीमध्ये आपण हे करत जातो? 100 ml आहे ना. हां 100 mlचं हे असेल तर हे टाकतं ना, म्हणजे 100 लिटरचे आला हां, एक 50 ते 60 ml. अच्छा. आणि हा? ते लिक्विडचं हां, त्याला 200 ml 100चा. हा कशासाठी लागतो हे दोन्ही जरा सांग? डोजमेंट पंपसाठी आहे आणि मिनरल. हां, म्हणजे बुस्टिंगसाठी, म्हणजे त्याच्यात मिनरलसाठी ते लिक्विड. अच्छा, डोजमेंट पंप म्हणजे पाठीमागच्या साईडला जे डोजमेंट पंप आहे ना हां हां त्याच्यासाठी ते हां. लिक्विड. पण हे कंपल्सरी असतो ना, हां म्हणजे कुठलाही आरोला? आरो प्लॅन्ट लिक्विडचं असतं. हां. मिनरलच्या टेस्टर बुस्टसाठी वापरतात. हां, काय मिनरल? ते मिनरल तेच, म्हणजे त्या किती डायल्युशन करतो आपण त्याच्यात? 100 लिटरचे आलं आहे ना 50 ते 60 ml. अच्छा. आणि हा ते लिक्विड आहे डोजमेंटचं. कसला? मिनरलचा? डोझिंगचा. हा मिनरलचा तर डोझिंगचा. अच्छा, ते किती क्वांटिटीमध्ये आपण करतो? 100 लिटरचे आला 200 ml. अच्छा. आणि आपला जो बोरवेलचा पाणी आहे हां त्याचा हार्डनेस किती असतो? त्याचा 500 ते 600 आहे. 500 ते 600. आणि हे केल्यानंतर आपला 60 ते 70. 60 ते 70पर्यंत येतो. आणि आपण याच्यात बाकीचं कसलंही टेस्टिंग करत नाही, कारण ती वेल वॉटर आहे ना, तर मग बाकीच्या काही टेस्टिंग करत वेल वॉटरचे जे आहे ना बोरवेलचं ते टेस्टिंगला नेतात पुणे. आता पण त्याचा काही रिपोर्ट असेल ना आपल्याकडे? हां ते रिपोर्ट मला एक जर दाखवला की म्हणजे त्याच्यात काय काय टेस्टिंग करतो तर बरं पडेल. हां हां.